भिजायचं पण आहे आणि आनंद पण घ्यायचा आहे. सर्दी पण होता नाहीये आणि होणारी सर्दी कमी पण झाली पाहिजे. नमस्कार, मी वैद्य सुविनय दामले. पाऊस पडतोय. पावसात भिजायचं की नाही हो? पहिल्या पावसात भिजायचं नाही. पहिल्या पावसामध्ये काय होतं तर वातावरणामध्ये अनेक प्रकारचे व्हायरस बॅक्टेरिया वाढलेले असतात. काही प्रदूषणात्मक पदार्थ असतात. काही झाडांचे परागकण हवेमध्ये फिरत असतात. धूळ सगळी वर उडलेली असते. पहिल्या पावसामध्ये सगळं खाली बसतं. दुसऱ्या पावसामध्ये आंघोळ करायची. पहिलं पावळीचं पाणी जसं खराब असतं, पावळीचं ह्या शब्दाचाही अर्थ काही जणांना कळणार नाही. पावळी म्हणजे छपरातनं खाली पडलेलं पाणी, त्याला पावळी असं म्हणतात मालवणी भाषेमध्ये. तर ते कसं त्या छपरावर असलेला सगळा कचरा तिथे येऊन अडकतो त्या पाईपमध्ये आणि मग तो खराब असतं पाणी तिथलं. तसंच अगदी पहिल्या पावसाचं पाणी सुद्धा थेट आकाशातनं जरी तुमच्या अंगावर पडत असलं तरी ते स्वीकारू नये. चुकून पडलं, व्यवस्थित अंग पुसावं आणि तेल लावून गरम पाण्याने पुन्हा एकदा आंघोळ करायची आणि शेक घ्यायचा. हा उपाय करायला हरकत नाही. पावसाळ्यात मनसोक्त भिजायचंच असतं, मुद्दाम भिजायचं नाही. परंतु अंगाला जर तेल लावून जर आपण बाहेर फिरणार असो तर ह्या पाण्याचा आपल्या शरीराशी थेट संपर्क येत नाही. म्हणून अभ्यंगम आचरेत नित्यम हे सूत्र पावसाळ्यात लक्षात ठेवायचं. कानामध्ये तेल घालायचं, डोक्यावर तेल घालायचं, डोळ्यामध्ये काजळ घालायचं, नाकाला असं तेलाचं बोटातनं फिरवून घ्यायचं, संपूर्ण अंगाला ह्या गेचक्यांमध्ये तेल लावून घ्यायचं, तळपायला तेल लावायचं, बेंबीला तेल लावायचं. अभ्यंगाचे फायदे तुम्हाला माहितीच आहेत. अभ्यंगम आचरेत नित्यम स जरा श्रमवातः दृष्टी प्रसाद पुष्ट्यायु स्वप्न सुत्वक दाढ्यकृत असं त्याचं वर्णन केलेलं आहे. पावसाळ्यामध्ये याचा काय फायदा होणार? त्वचेचा पाण्याशी असलेला संपर्क तोडण्यासाठी. पाणी आणि तेल एकमेकांचे शत्रू आहेत. त्या पाण्याचा शरीराला त्रास होऊ नये पण आनंद तर मिळालाच पाहिजे. अरे हीच तर युक्ती आहे आयुर्वेदामध्ये. एका वेळेला स्वास्थ्य आणि आनंद दोन्ही गोष्टी मिळवायच्या तर आयुर्वेदाला पर्याय नाही. पथ्य संकल्पना आयुर्वेदात जेवढी फ्लेक्झिबल आहे तेवढी अन्य पॅथीमध्ये सांगितलेलीच नाही. आज तुम्ही ॲलोपॅथी मॉडर्न मेडिसिनकडे जाऊन बघा, ते कदाचित तुम्हाला सांगतील काहीच पथ्य पाळू नका. आणि काही जण सांगतील आंबट खायचं नाही, तिखट खायचं नाही, तेलकट खायचं नाही, गोड खायचं नाही, तेल खायचं नाही, तूप खायचं नाही, ह्याने कोलेस्ट्रॉल वाढेल. हे सगळे प्रकार जे आहेत ह्या वैद्यकीय अंधश्रद्धा आहेत असं समजलं तरी चालेल. मला जे आवडतं ते मी खाल्लं तर मला त्रास होत नाही. मला माझ्या कुलपरंपरेने जी परमिशन दिलेली आहे ते अन्न मला त्रास देत नाही. मला जर पचत असेल तर ते मी खाल्लं मर्यादेमध्ये तर मला त्रास होत नाही. आणि मी जिथे राहतो त्या जमिनीमध्ये जे तयार झालेलं असतं ते माझ्यासाठी. पावसाळ्याच्या दिवसामध्ये काही कंद तयार झालेले असतात, काही भाज्या तयार झालेल्या असतात. पावसाळी वातावरणामध्ये रानभाज्या अनेक गावांमध्ये तयार झालेल्या असतात. या रानभाज्या ज्या असतात ह्या तुम्हाला शिजवूनच खाल्ल्या पाहिजेत. कच्च्या खायच्या नसतात. पालेभाज्या कच्च्या खायच्या नसतात. याला आज सॅलेड नावाने ओळखलं जातं. निसर्गोपचारामध्ये कच्च्या भाज्यांचे, कच्च्या फळांचे ज्यूस प्यायला सांगितले, सॅलेड्स खायला असं आयुर्वेदात सांगितलेलं नाही. सॉरी, पावसाळ्यामध्ये जे काही तुम्हाला भिजायचं असेल, धबधब्याखाली आंघोळ केली तरी चालेल. फक्त सांगितलं तसंच अंगाला पहिल्यांदा तेल लावा, कानात तेल घाला, कानात कापूस घाला आणि मग आनंद घ्या. सर्दी होणार असेल हे खात्री धरूनच पावसाळ्यात जर भिजायची तयारी ठेवली तर मग दुःख होणारच नाहीये. खाण्यात तेवढा एखादा गरम गरम पदार्थ, चमचमीत पदार्थ, गोड आंबट आणि खारट चवी असलेला पदार्थ जर घेतलात तर ह्या पाण्याने वाढणारा जो वात असतो हा वात कमी व्हायला मदत होणार आहे. कडकडीत पाण्याची आंघोळ करायची, डोकं अगदी व्यवस्थित पुसायचं, ड्रायर वापरायचा नाही, पायामध्ये सॉक्स घातले तरी चालतात. घरामध्ये थोडंसं उबदार वातावरण तयार होईल आणि यासाठी सकाळ संध्याकाळ घरात 2 वेळा धूप घाला. त्याच्यामध्ये ओवा घालू शकतो, त्याच्यामध्ये तमालपत्राचं पान टाकू शकतो, त्याच्यामध्ये दालचिनीचा तुकडा टाकू शकतो. गुग्गुळ आपल्याकडे औषधं, काही आयुर्वेदिक औषधं एक्सपायर झालेली असतात, त्याच्यामध्ये जे गुग्गुळ असतात ना ते जरी घातले त्याच्यात तरी फायदा चांगला होईल. एकच गोळी घाला, फार असा धुराळा करायचा नाहीये तिथे आपल्याला. परंतु ते वातावरण जे ह्युमिडिटी मेंटेन करणं ही एक युक्ती जर वापरली तर पावसाळा आपल्याला सुसह्य होतो. भिजायचं पण आहे आणि आनंद पण घ्यायचा आहे. सर्दी पण होता नाहीये आणि होणारी सर्दी कमी पण झाली पाहिजे. यासाठी मग गरमागरम सूप, मंचाव सूप, लसूण सूप चालू शकेल हो, आल्याचं सूप चालू शकेल, आले लिंबाचा रस, लिंबू कमी घालून आलं जास्ती घालून गरम गरम पाण्यामध्ये जर चमचाभर घातलं सैंधव मिठाबरोबर, गरम गरम जर प्यालात काय चांगलं लागतं, मस्त लागतं. अशी एखादी शेकोटी करा आणि त्याच्याभोवती बसून मस्तपैकी असे खारे शेंगदाणे आणि हे गरम गरम सूप, काय वाईट आहे. पावसात भिजायचं,
मस्त आंघोळ करायची, गरम पाण्याचा शेक घ्यायचा, गरम उबदार वातावरणामध्ये राहायचं. असं जर केलं तर पावसाळ्यातले आजार होणार नाहीयेत. एन्जॉय पावसाळा. धन्यवाद. भिजायचं पण आहे आणि आनंद पण घ्यायचा आहे. सर्दी पण होता नाहीये आणि होणारी सर्दी कमी पण झाली पाहिजे. यासाठी मग